खरं तर वेगवेगळ्या प्रसार माध्यमांकडून सुद्धा किंवा वर्तमानपत्रांमधून सुद्धा जी काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भातली गैरसमज हा काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. खरं तर आजपर्यंत आम्ही कुठल्याही आत्तापर्यंत ज्यांना ज्यांना लाभ दिलेला आहे त्यांच्यापैकी कुठल्याही लाडक्या बहिणीचे पैसे किंवा लाभ हा परत घेण्यात आलेला नाही आहे, हे मला आपल्या माध्यमातून निश्चितपणाने स्पष्ट करायचं आहे. आमच्याकडे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाकडे ॲप्लिकेशन्स येत आहेत, म्हणजे काही निवेदनं येत आहेत की ज्या स्वतःहून स्वइच्छेने व्हॉलेंटरीली ज्या पात्र होत नाही आहेत योजनेमध्ये त्यांचे त्या ठिकाणी खालच्या स्तरावर निवेदनं येत आहेत की आम्ही साधारणपणे ह्या योजनेमध्ये पात्र नाही आहोत, तर आम्हाला आमचा लाभ हा बंद करायचा आहे किंवा आम्ही ह्या योजनेसाठी आता पात्र होत नाही आहोत. तर त्या संदर्भातले जे ॲप्लिकेशन्स आहेत ते आम्हाला स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून, काही विभागाची जी आम्ही हेल्पलाईन केलेली आहे, काही डायरेक्ट विभागाकडे असेल तर अशा पद्धतीचे येत आहेत. पण हा साधारणपणे रफली जो आकडा आहे हा काही 3-3,5-4 हजारमध्ये असेल आणि तो रोज 5-10 अशा पद्धतीचे अर्ज आहेत. काही याच्यामधले डोमेसाईलचे आहेत, म्हणजे आत्ता लग्न होऊन ज्या इतर राज्यांमध्ये ज्या वास्तव्यास गेलेल्या आहेत, ऑगस्ट किंवा ज्या महिन्यामध्ये आम्ही लाभाची सुरुवात केली त्यावेळेला त्या अविवाहित होत्या आणि त्या राज्यामध्ये या ठिकाणी रहिवासी होत्या, त्या पद्धतीनं त्या लाभ घेत होत्या. काहींची इन्कम जे आहे 2.5 लाखापेक्षाचं उत्पन्न कदाचित त्यांचं जास्ती असेल किंवा आत्ता वाढलेलं असेल. काहींनी आत्ता कदाचित 4 चाकी वाहनं घेतलेली असतील, त्यावेळेला कदाचित दुचाकी वाहनच असतील. सरकारी नोकरी काहींना लागलेली आहे. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या कारणांनी त्यांनी खाली वेगवेगळ्या जे काही विंडोज आहेत त्याच्यामध्ये त्यांनी ॲप्लिकेशन केलेले आहेत. पण त्याच्यातूनही किंवा इतर जी काही आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत, कुठल्याही लाडक्या बहिणीचा लाभ हा आत्तापर्यंत शासनाने किंवा विभागाने परत घेतलेला नाही आहे. स्वइच्छेने व्हॉलेंटरीली ज्या माझ्या लाडक्या बहिणी योजनेमध्ये पात्र नाही आहेत त्या स्वतःहून त्या ठिकाणी म्हणतात की आमचा लाभ जो आहे तो आपण त्या ठिकाणी परत घ्यावा किंवा आम्ही आता या योजनेसाठी आम्ही पात्र नाही आहोत, अशा पद्धतीचे जे ॲप्लिकेशन्स येत आहेत त्या संदर्भातली जी भूमिका आहे ती आम्ही वेळोवेळी स्पष्ट केलेली आहे. ज्या माझ्या लाडक्या बहिणींना लाभ गेलेला आहे आत्तापर्यंत, म्हणजे किती 4 हफ्ते असतील, 5 हफ्ते असतील, काहींना 6 हफ्ते गेले असतील, कारण जुलै ऑगस्टचा आम्ही एकत्रितपणाने दिलेला होता. त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा 9 ऑक्टोबरला दिलेला होता. डिसेंबर महिन्याचा आम्ही 25 ते 30 डिसेंबर दिलं होतं. आत्ता आम्ही जानेवारी महिन्याचा जो आहे आता उद्या परवामध्ये त्याची सुरुवात होईल आणि 26 जानेवारीच्या आत त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील. त्याच्यामुळे कुठंही आम्ही आत्तापर्यंत कुठलाही लाभ हा रिफंड किंवा परत कुठल्याही अकाउंटमधनं घेतलेला नाही आहे. याची आपल्या माध्यमातून मला निश्चितपणाने राज्यातील सर्व माता भगिनींना, लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांना मला त्या ठिकाणी सांगायचं आहे. आणि या संदर्भामध्ये कुठलाही अशा पद्धतीचा निर्णय विभाग किंवा सरकारने घेतलेला नाही आहे. त्यामुळे जे काही या संदर्भातला संभ्रम तयार करण्यात येतोय त्यामध्ये अजिबातही माझ्या कुठल्याही लाडकी बहिणीच्या लाभार्थ्यांनी त्या संभ्रमाला बळी पडू नये. आम्ही कोणाचाही लाभ आत्तापर्यंत परत घेतलेला नाही आहे. त्या संदर्भातला कुठलाही निर्णय हा विभाग किंवा शासन स्तरावर झालेला नाही आहे. आम्ही निर्णय घेतलेला नाही, परंतु प्रश्न असा आहे की येत्या काळामध्ये सुद्धा असा निर्णय म्हणजे स्वतःहून सरकार कोणाला पैसे परत मागणार नाही, ज्यांची इच्छा आहे त्यांनी परत करावं असंच धोरण पुढे पण अवलंबलं जाणार आहे निश्चितपणाने. कारण आम्ही आता ज्या लाडक्या बहिणींनी लाभ घेतलेला आहे, शेवटी साधारणपणे आपण लक्षात घ्या की आम्ही 2 किंवा 3 महिन्याच्या गॅपनी लाभ दिलेला आहे. आत्ता डिसेंबरचा 1 महिन्याचाच लाभ गेलाय किंवा जानेवारीचा आता जाणार आहे तो जानेवारी महिन्याचाच लाभ जाणार आहे. पण याच्या आधी 9 ऑक्टोबरला जो आम्ही लाभ दिला होता तो सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा मिळून होता, किंवा जो ऑगस्ट महिन्यामध्ये दिला तो जुलै आणि ऑगस्टचा मिळून होता. त्यामुळे 2-2, 3-3 महिन्याचे लाभ गेलेले आहेत. काहींचे व्हेरिफिकेशन स्क्रुटिनी होऊन जो 3 महिन्याचा कालावधी लागलाय त्यांना कदाचित 3 महिन्याचा एकत्र लाभ सुद्धा ऑक्टोबर महिन्यामध्ये मिळालेला आहे. आणि मग त्यावेळेला त्यांच्या काही लक्षात आलेलं आहे की बाबा आपलं काही ड्युप्लिकेशन झालेलं आहे अकाउंटचं. काहींचा आधार कार्ड त्यांच्या मुलाचा त्यांनी नंबर दिलेला स्थानिक पातळीवर असेल पण नाव त्यांचं दिलेलं होतं. तर अशा पद्धतीचं काही झालेलं आहे. आणि ही मुख्यमंत्री लाडकी बहीण ही काही एकमेव योजना नाही आहे जे अशा पद्धतीचं क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा स्क्रुटिनी करणारं. ही नवीन योजना आहे, 4-5 महिनेच झालेत योजना सुरू होऊन. म्हणून त्या संदर्भातले वेगवेगळे जे काही संभ्रम आहेत किंवा ज्या काही अफवा आहेत ते पसरवण्याचं काम होतंय.
शासनाची आत्तापर्यंत कुठल्याही विभागाची तुम्ही कुठलीही योजना जर घेतलीत तर त्याचं सालाबादप्रमाणे स्क्रुटिनी किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन होतच असतं. तुम्ही संजय गांधी निराधार योजना जर घेतलीत तर त्याचं सुद्धा वर्षातून एकदा त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन होत असतं. कोण पात्र आहेत, कोण अपात्र आहेत. तसं सिलेंडरचं असेल, सबसिडीचं असेल किंवा तुमची नमो शेतकरी असेल, वेगवेगळ्या योजनांची जी आहे ती वर्षभरामध्ये एकदा तरी स्क्रुटिनी होतच असते. ही रुटीन प्रोसिजर आहे. ही काही जगावेगळी किंवा प्रचलित नसणारी किंवा नवीन आणलेली काही ही प्रक्रिया नाही आहे. योजना नवीन असल्यामुळे, हे पहिलंच वर्ष असल्यामुळे त्या संदर्भातला संभ्रम हा निर्माण करण्यात येतोय. आत्तापर्यंत कुठल्याही योजनेचा वेगवेगळे विभाग, अन्न व नागरी पुरवठा असेल, कृषी विभाग असेल, तुमचं इतर काही त्या संदर्भातले आदिवासी विभाग असेल, कुठल्याही ह्याची जी थेट लाभाची योजना आहे याच्या संदर्भातली जी क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा स्क्रुटिनी किंवा त्याचं मूल्यमापन करणं ही एक नियमित असणारी प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये काही वेगळं काही आहे अशातला काही भाग नाही. आत्ता एकच वर्ष अजून पूर्ण पण नाही झालेला योजना आणून, त्याच्यामुळे त्या संदर्भातले वेगवेगळे जे काही समज आहेत ते होत आहेत. पण ही एक रुटीन प्रोसिजर आहे. आम्ही आत्तापर्यंत कुठल्याही एकाही महिलेचा लाभ हा त्यांच्या इच्छेविना किंवा त्यांनी शासनाला व्हॉलेंटरीली रिक्वेस्ट केलेली आहे की बाबा मला आता सरकारी नोकरी लागलेली आहे, आता मी आपल्या ह्या योजनेसाठी काही पात्र होत नाही आहे, तर त्या पद्धतीचे ॲप्लिकेशन झाले असतील तर हा वेगळा भाग झाला. पण त्यांचेही आणखीन आम्ही कोणाची याच्यामध्ये लाभ हा परत घेतलेला नाही आहे. आणि स्क्रुटिनीमध्ये कोणाचे लाभ परत घेण्याचे 5 महिन्याचे का 6 महिन्याचे हा तर प्रश्नच त्या ठिकाणी उद्भवत नाही, कारण त्या संदर्भातला निर्णयच अजून विभाग किंवा शासनाने अशा पद्धतीची कुठेही चर्चाही झालेली नाही आहे आणि निर्णयही झालेला नाही. कशा संदर्भातला साधारणपणे हा मी सुरुवातीला सांगितलं की हा जो डेटा आहे हा रोज वेगवेगळ्या पद्धतीनं बदलत असतो. रोज 5-6 ॲप्लिकेशन येतात, खालच्या स्तरावर येत असतात. 3,500-4,000 आत्तापर्यंत त्या ठिकाणी आलेले असतील. पण त्याच्यामध्ये रोज जी काय आहे 4-5-10 अर्जांची ही वाढच होत असते. पण हे आम्ही मागवून घेतलेले नाही आहेत. हे स्वतःहून जे लाभार्थी आहेत, ज्यांनी लाभ घेतलेला आहे 2-3-4 महिने, पण त्यांना त्या ठिकाणी आत्ता वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांना माहिती झालेलं आहे की आपण अपात्र आहोत, हे व्हॉलेंटरीली जे देत आहेत स्वइच्छेने, हे त्या आपण अर्जांबद्दल बोलत आहे. आम्ही शासन म्हणून कुठल्याही एका लाभार्थ्याच्या लाभालाही हात लावला नाही आहे किंवा त्यांच्याकडे कुठल्या पद्धतीची आम्ही संपर्क करून कुठली माहिती अजून मागवलेली नाही. व्हॉलेंटरीली अर्ज पुढे केलेले आहे की आमचे लाभ परत द्या, अशी एखादी केस आहे का तुमच्याकडे? असे तर आपणच त्या ठिकाणी आपल्याही माध्यमातून अनेकदा गेलेला आहे की 4-4,500 महिला अशा आहेत, 4-4,500 आहेत. आमचा हा आकडा जो रोज 5-10 ज्या महिलांचा आहे ह्यांनी अर्ज येतात त्या ह्यांनी हे होतोय, तो रोज बदलत राहतो. आता साधारणपणे 3,500-4,000 असतील. पण त्या संदर्भातलाही अजून रिफंडिंग असेल त्याची किंवा ते पैसे परत घेणं असेल, ही प्रक्रिया काही आम्ही त्यांच्या संदर्भातही अजून केलेली नाही. स्वेच्छेने ज्यांना कोणाला पैसे द्यायचे असतील किंवा जे कोणी अर्ज करतायत त्यांना अर्ज करताना हे पैसे नेमके द्यायचे कुठं किंवा त्या संदर्भात काही विभागाच्या वतीनं तयारी करण्यात आली आहे, काही सिस्टीम लावण्यात आलेली आहे की बाबा काही ठिकाणी देऊ शकतात स्वेच्छेने? इतर वेळेला जी प्रचलित पद्धत असते की ज्या वेळेला एखाद्या रिफंड होत असतं त्यावेळेला ते शासनाच्या तिजोरीमध्ये जात असतं आणि त्याच्यामध्ये ट्रेजरी डिपार्टमेंट जे असतं, नियोजन किंवा आपलं तो जो विभाग आहे तो आम्हाला महिला व बालविकास विभागाला ज्या पद्धतीनं त्यातल्या सूचना देतील की त्याच्यासाठी ते कुठली विंडो आम्हाला उपलब्ध करून देतील की शासनाच्या तिजोरीमध्ये ती रक्कम यावी आणि मग ती वेगवेगळे जी काही लाभाच्या योजना असतील किंवा वेगवेगळे जे काही शासनाचे इतर प्रोजेक्ट्स असतील तर त्यासाठी ते वापरावे, तर तो त्या शासन म्हणून तो अधिकार असतो. तर ती जी विंडो आम्हाला उपलब्ध करून देतील त्या पद्धतीने ती प्रक्रिया होईल. पण अद्याप तरी ज्यांनी व्हॉलेंटरीली आमच्याकडे अर्ज दिलेले आहेत त्यांच्या संदर्भातली पण ही प्रोसिजर अद्यापही सुरू झालेली नाही. हे साधारणपणे अर्ज दिलेले आहेत, ॲप्लिकेशन्स दिलेले आहेत, त्याच्या संदर्भातली त्यांनी कारणं जोडलेली आहेत आणि त्या संदर्भातलं जे काही स्क्रुटिनी आहे ते स्थानिक पातळीवर सुरू आहे. आणखी एक मुद्दा होता जर आपण त्यावर बोला. भरतशेठ गोगावले यांचं एक वक्तव्य असं आलेलं आहे ज्याच्यात ते म्हणतायत की अदिती तटकरे यांना आम्ही जिंकूनच आणायला नको होतं, म्हणजे पालकमंत्र्यांचा वाद जो सुरू आहे तो उद्भवलाच नसता. मला असं वाटतं की साधारणपणे अशा पद्धतीचे वक्तव्य
हे करणं माझ्यासाठी सुद्धा ते आश्चर्यजनकच आहे. कारण शेवटी मी आज ज्या मताधिक्याने निवडून आलेली आहे त्याच्यामध्ये महायुतीचे नेतृत्व असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, एकनाथजी शिंदे साहेब आहेत, आमचे पक्षाचे अध्यक्ष अजितदादा असतील, ज्यांच्या तिघांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवलेली आहे आणि आम्ही सगळ्यांनी एकमेकांसाठी काम केलेलं आहे. एकमेकांसाठी जर कामच केलं नसतं तर इतकं मताधिक्य किंवा इतकं मॅन्डेट हे महायुतीला मिळालंच नसतं. शेवटी घटक पक्ष म्हणून आम्ही एकमेकांसाठी काम केलेलं आहे. महायुतीचा उमेदवार निवडून यावा ह्यासाठी आम्ही सगळ्या पक्षांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष असो किंवा भारतीय जनता पक्ष असो किंवा RPI असो, आमचे घटक पक्ष असो, आम्ही सगळ्यांनी एकजुटीने काम केलेलं आहे आणि म्हणून आज आम्ही 237 जे काही मॅन्डेट आहे ते महायुतीला त्या निमित्ताने मिळालेलं आहे. त्याच्यामुळे आत्ता त्याचं मूल्यमापन करणं, आता 5 वर्षांनी ज्या वेळेला निवडणुका येईल त्यावेळेला त्या संदर्भातलं जे काही मूल्यमापन ते आहे ते होईल. आता आम्ही सगळेजण निवडून आलेलो आहे आणि आम्हाला पुढची 5 वर्ष एकत्रितपणाने काम करायचं आहे. कुठेही शासनाचं, महायुतीचं नाव खराब होणार नाही. आपल्या मुख्यमंत्री आज देवेंद्रजी फडणवीस साहेब हे दावोसला गेलेले आहेत. ते महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करायला, तिथं अधिकाधिक आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट यावी, आपल्या इथं रोजगार निर्मिती व्हावी, आपलं रिप्रेझेंटेशन करायला ते तिकडे गेलेले आहेत आणि ते आमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी तिथं करतायत. आणि अशा वेळेला आम्ही कुठल्या वेगवेगळ्या गोष्टींच्या संदर्भातले काही कुरघोड्या आणि मूल्यमापन करून काय झालं, काय होऊ शकलं असतं, ह्या संदर्भातल्या खटाटोपमध्ये पडण्यापेक्षा आपल्याला पुढच्या 5 वर्षांमध्ये राज्याला पुढं न्यायचं आहे, महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून न्यायचं आहे. मला वाटतं त्या विषयाला जर आपण जास्ती महत्त्व दिलं आम्ही, तर मला वाटतं निश्चितपणाने ते योग्य राहील. आम्हाला इतक्या मोठ्या पद्धतीनं लँडस्लाईड विक्ट्री लोकांनी दिलेली आहे. शेवटी जनतेसमोर आपण काय उदाहरण ठेवतोय, जनतेला कुठेही वाटायला नको की बाबा यांना आपण का निवडून दिलं, या गोष्टीचा आम्ही जास्त विचार करणं गरजेचं आहे. नाही, मला वाटतं ती कारणं मला माध्यमांच्याकडूनच पोचलेली आहेत, जे काही 3-4 दिवसापासून चाललेलं आहे त्या संदर्भात. आणि आमची एक भूमिका त्याच्यामध्ये आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आत्ता राज्यामध्ये नाही आहेत आणि मंत्री म्हणून किंवा साधारणपणे महायुतीच्या सरकारमधले घटक म्हणून आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे की ज्या वेळेला ते महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व तिथं करतायत त्यावेळेला कुठल्याही पालकमंत्री असो, इतर काही असो, त्याच्यावरनं इथं वातावरण दूषित करणं, ते तिथं बाहेर असताना आज अजितदादा सुद्धा त्यांच्या बजेटच्या संदर्भातल्या ज्या वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांसोबत त्या ठिकाणी त्यांचा आढावा चालू आहे. शिंदेसाहेब सुद्धा आता KEM हॉस्पिटलला सकाळी त्यांची व्हिजिट झाली, त्या संदर्भातला त्या आढावा घेत आहेत. मी मंत्री म्हणून इथं असेल किंवा इतर आमचे मंत्री असतील, आमच्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे की ते आमचं प्रतिनिधित्व तिथं करत असताना आम्ही या ठिकाणी वातावरण एक जे आहे ते सलोख्याचं चांगल्या पद्धतीनं ठेवणं. त्याच्यामुळे पालकमंत्री पदाचं जे काही आहे स्थगिती आहे, ज्या ते मुख्यमंत्री आणि तिन्ही आमचे जे नेते आहेत ते त्या संदर्भातला योग्य तो निर्णय घेतील. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मी काही फारसा वेळ घालवणं किंवा टीकाटिप्पणी करणं हे अपेक्षितही नाही आणि मला असं वाटतं की माझ्याकडून ते होणं एक जबाबदार मंत्री म्हणून ते योग्यही नाही. एक तर याच्यामध्ये आहे की आम्ही सगळेच निवडून आलेलो आहोत. आज काही आम्ही घराणेशाही आणि हा विषय तर त्याच्यामध्ये असूच शकत नाही, कारण आम्हाला लोकांनी निवडून दिलेला आहे. आम्हाला मायबाप जनतेने ह्या ठिकाणी बसवलेलं आहे आणि आमच्या नेतृत्वाने ते आम्हाला जबाबदारी दिलेली आहे. त्याच्यामुळे पालकमंत्री तिथल्या जिल्ह्याच्या मंत्र्याला असं वाटत असतं की त्यांनी पालकमंत्री व्हावं. ती इच्छा व्यक्त करण्यामध्ये काहीही वावगं नाही, पण ती इच्छा व्यक्त करत असताना ती कशा प्रकारे आपण करतो ह्याला मला वाटते जास्ती या ठिकाणी महत्त्व देणं गरजेचं आहे. आज असे अनेक जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांना स्वतःचे, जिथं आमचे पण मंत्री आहेत त्यांना तिथलं पालकमंत्रीपद नाही मिळालेलं आहे. ज्या वेळेला 3 पक्ष एकत्रितपणाने काम करत असतात, महायुती म्हणून आम्ही काम करत असतो, त्यावेळेला कुठं ना कुठं तरी काही ना काही ॲडजस्टमेंट, तडजोडी या येतच असतात. आता आमचेही बऱ्याच ठिकाणी मंत्री आहेत, लातूरमध्ये आहेत, कोल्हापूरमध्ये आहेत, नाशिकमध्ये तर 7 आमदार आणि 2 मंत्री आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे. पण एक संयुक्तिक निर्णय झाला आणि त्यातून ज्यांना पालकमंत्री पदाची जबाबदारी तिथं देण्यात आली, कोल्हापूरची शिवसेनेच्या अभेदकर मला वाटते मंत्री आहेत, त्यांना देण्यात आलेली. तिथे आमचे मुश्रीफ साहेब सिनियर मंत्री आहेत, 5 का 6वी टर्म आहे त्यांची. पण
ज्या वेळेला लातूरला आमचे बाबासाहेब पाटील मंत्री झालेले आहेत, साताऱ्याला मकरंदाबा मंत्री झालेले आहेत, तिथे भारतीय जनता पक्षाचे सुद्धा 2 आहेत, शिवेंद्रराजे मंत्री झालेले आहेत आणि जयकुमारजी आहेत, पण तरीसुद्धा शंभूराज तिथं पालकमंत्री झालेले आहेत. त्याच्याबाबत काय आमचं म्हणणं नाही आहे. शेवटी महायुतीचे ज्या वेळेला नेतृत्व बसतात आणि ते काही संयुक्त निर्णय घेतात, तो निर्णय मान्य करणं कोणाच्याही बाजूने असो तरी मान्य करणं ही त्या ठिकाणी आमची जबाबदारी आहे. त्यांनी बसून निर्णय घेतलेले आहेत म्हणजे काही ना काही कारणं त्या संदर्भातली आहेत आणि महायुतीमध्ये आपण आहोत तर सगळ्यांचं काही समाधान होऊ शकत नसतं. शेवटी कुठं ना कुठं तरी ॲडजस्टमेंट करूनच, जसं संसार चालवत असताना सुद्धा नवरा बायकोला ॲडजस्ट करूनच तो चालवावा लागत असतो, तसं महायुतीमध्ये सुद्धा काही ना काही ॲडजस्टमेंट्स आपल्याला कराव्याच लागत असतात. माझी स्वतःची भूमिका आहे की पालकमंत्रीपद हा एक भाग झाला, हा मंत्रिपदातल्या किंवा महायुतीच्या संबंध कामकाजामधला एक घटक आहे. हे काही संपूर्ण महायुतीच्या सरकारचं कामकाज नाही आहे. त्याच्यामुळे आज मंत्री म्हणून मी महिला व बालविकास विभागाची मंत्री म्हणून काम करते. 2 वर्ष मी जिल्ह्याची पालकमंत्री नव्हती. मी त्या संदर्भातली कधी मागणी किंवा कधी त्या संदर्भातली माझ्याकडनं कधी हेही झालं नाही. उदय सामंत साहेब आमचे पालकमंत्री होते, आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये काम करत होतो, चांगल्या पद्धतीनं काम करत होतो. कधी त्या संदर्भातली एक छोटीशीही तक्रार ही 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आलीही नाही. त्यामुळे त्यांनी चांगल्या पद्धतीनं आमचा जिल्हा सांभाळला, आम्हाला सगळ्यांनाही चांगल्या पद्धतीनं त्यांनी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं. आत्ता 5 वर्षाच्यासाठी आम्ही काम करत आहोत. मी मंत्री म्हणून काम करते, भरत शेठ मंत्री आहेत, तिथं पलीकडे योगेश कदमजी असतील, उदय सामंत साहेब आहेत, पलीकडे नितेश राणेजी आहेत. त्यामुळे हा एक भाग झाला. पण मंत्री म्हणून कोकणाला पहिल्यांदाच 5 मंत्रिपदं मिळालेली आहेत आणि त्याच्यामध्ये कोकण आपण किती विकासात्मक दृष्टीने पुढं घेऊन जातो, माझ्या दृष्टिकोनातून हा मुद्दा जास्ती महत्त्वपूर्ण आहे. आपण जर आपापसात मतभेद आणि भानगडी करूनच जर लोकांपुढे ती उदाहरणं ठेवत राहिलो तर जनता ही आपल्याला त्या पद्धतीनं त्यांना काही ह्या अशा पद्धतीच्या काही कुरघोड्या प्रत्येक वेळेला आवडत नसतात. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यातनं अलिप्त राहतो. आम्ही ज्या राजकीय संस्कृतीतून येतो की मला अशा पद्धतीची काही शिकवण नाही की मी त्याच्या संदर्भात येऊन प्रसारमाध्यमांमध्ये बोलावं. त्यामुळे माझा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय शिंदे साहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. ते जे काही त्या संदर्भातला योग्य निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. रायगडमध्ये जशा पद्धतीने आंदोलन झाले, महामार्ग रोखले गेले, तुमच्यावरती जशा पद्धतीने टीका टिप्पणी झाली, जी भाषा वापरली गेली, या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? मी आपल्याला म्हटलं की कोणाची इच्छा असणं ह्याच्यामध्ये काही चुकीचं किंवा वावगं नाही, पण ती इच्छा व्यक्त करत असताना आपण कशा पद्धतीनं करतो हे प्रत्येकाचे वेगवेगळे त्याच्याकडे बघणारा दृष्टिकोन असतो. त्यांचा तसा असेल, माझा तसा नाहीये. हा इतकाच फरक आहे, बाकी काही नाही. लाडक्या बहिणींना 21 रुपये तुम्ही देणार, अशा पद्धतीचा घटक पक्षांमधल्या लोकांचा हे होता दावा होता निवडणुकीच्या दरम्यान. अजून हालचाल काहीच दिसत नाही आणि देशमुखांना सवाल उपस्थित केलाय. नाही, एक तर कसं आहे की विरोधकांनी नेहमी या योजनेवर टीकाच केलेली आहे. त्याच्यामुळे मी विरोधक काय त्याच्या संदर्भात बोलतायत. आम्ही ज्या वेळेला 1500 द्यायला सुरुवात केली तेव्हा ते म्हणत होते की राज्याच्या तिजोरीवर याचा किती मोठा परिणाम होणार आहे, अमुक होणार आहे, तमुक होणार आहे, महिलांना त्याचा लाभ मिळणारच नाही. पण त्यांनी त्यांचा जाहीरनामा करताना महिलांना 3000 देणार असं घोषित केलं होतं. ते कुठनं देणार होते आम्हाला माहीत नाही. जर 1500नीच तिजोरीवर जर इतका मोठा परिणाम झाला असेल तर आमची महायुतीची सरकार म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आमचं एक हे आहे की लाडकी बहीण योजना ही माझ्या माता भगिनींसाठी, गरजू महिलांसाठी चालू राहिली पाहिजे, हे आमचं प्रथम प्राधान्य आहे. ज्या वेळेला मुख्यमंत्री पदाची शपथ ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली त्यावेळेला पहिल्याच त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की आम्ही आमच्या जाहीरनामा हा 5 वर्षाच्या कालावधीसाठी असतो. तर त्या संदर्भातला योग्य तो निर्णय जो आहे, आम्ही काही त्याच्यात खोटं आश्वासन दिलेलं नाही आहे. जे जाहीरनाम्यामध्ये म्हटलेलं आहे त्या पद्धतीनं ज्या गोष्टी, हा 2100चा एक भाग झाला, पण या व्यतिरिक्त सुद्धा जाहीरनाम्यामध्ये ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्याचं तंतोतंत पालन हे आम्ही त्या वेळेला एकंदर जी काही परिस्थिती आहे त्यानुसार आम्ही निश्चितपणाने करू. पण एकही आश्वासन आम्ही पडू देणार नाही किंवा ते खोटं ठरू देणार नाही असा शब्द हा तिने राज्याच्या जनतेला दिलेला आहे. थँक्यू. मी अशा पद्धतीचा कुठलाही उल्लेख केला नाही. मी आपल्याला स्पष्टपणाने सांगितलं की विरोधक ही टीका करत होते की 1500ची योजना ही कशी राज्याला खपाट्याला नेणारी आहे. आम्ही कधी त्या संदर्भातलं एकही वक्तव्य केलं नाही. कारण ज्या वेळेला कुठलीही योजना हे एखादं सरकार आणत असतं त्यावेळेला त्याच्या सगळ्या बाजूंनी विचार करून
आर्थिक सहित सगळ्या बाजूंनी विचार करून त्या संदर्भातली जी काही घोषणा आहे ती केली जात असते. आजही जानेवारी महिन्याचा लाभ ज्या वेळेला आम्ही देतोय त्यावेळेला 8 दिवस आधी आमच्याकडे जवळपास 3,600 कोटीपेक्षा अधिकचा निधी हा अर्थ विभागाकडून उपलब्ध झालेला आहे. त्याची तरतूद ही अर्थ विभागाने पुढच्याही महिन्यांची ही त्याचं नियोजन त्यांनी सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही ही योजना फार जबाबदारीने महायुतीच्या सरकारने आणलेली आहे. आम्हाला ही चालू ठेवायची आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही योग्य ती पावलं आहेत ती उचलत आहोत. पालकमंत्री पदाच्या या मुद्द्यावरून तुमच्या कुठेतरी बाजूने सुरू मिसळताना दिसत आहेत. आदित्य ठाकरेंचं म्हणणं आहे की अशा पद्धतीनं पालकमंत्री पदावरती स्थगिती आणणं हा कुठेतरी त्या मंत्र्याचा अपमान आहे, त्या संविधानिक पदाचा अपमान आहे. तुमचे जुने सहकारी राहिलेले आदित्य ठाकरे तुमच्याबद्दलची चिंता व्यक्त करतात, काय म्हणतात? आता साधारणपणे तुम्ही कुठल्याही लोकप्रतिनिधीला जर विचारलं की हा जो प्रकार आहे तो चांगला आहे का वाईट आहे तर ते स्वाभाविकरित्या वाईटच म्हणणार. आज जर मी रायगडचं नसलं, जर सोलापूरचं असतं आणि मला जर विचारलं असतं तर मी म्हटलंच असतं की कुठल्याही एका पदाच्या ह्याच्यावरनं अशा पद्धतीनं कायदा व सुव्यवस्था किंवा तिथलं काही जी काही शांतता आहे ती भंग आपण करता कामा नये. ही स्वाभाविकरित्या कोणाचीही त्या संदर्भातल्या कमेंट येईल. उद्या एखाद्या पत्रकाराला जरी विचारलं की हे योग्य आहे का अयोग्य आहे, ते अयोग्यच बोलणार. त्याच्यामुळे त्या रुटीन पद्धतीनं त्यांनी ती प्रतिक्रिया दिली असेल, त्याच्या पलीकडे काही मी त्याकडे पाहत नाही. थँक्यू. मला माहीत नाही. मी आपल्याला म्हटलं की राज्याचे मुख्यमंत्री आणि आमचे जे वरिष्ठ नेते आहेत ते त्या संदर्भामध्ये बसतील आणि त्या संदर्भामध्ये ते जे काही योग्य तो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.